टेमलाई नाका टाकळा परिसरातील झोपडपट्टीत तरुणांच्या टोळक्याने तलवारी, काठ्या, कोयता घेत दहशत माजवली। टोळक्याच्या दगडफेकीत टेम्पो, मोटारी, चारचाकी, दुचाकींच्या काचा फोडल्यानं मोठं नुकसान झालंय। कावळा नाका आणि टेमलाई नाका परिसरातील तरुणांमध्ये पूर्वीपासून जुना वाद आहे। या वर्चस्व वादातून दोन गटात अनेक वेळा मारहाणीच्या घटना घडल्यात। काल पुन्हा हा वाद उफाळून आल्यानंतर दुपारी 2च्या सुमारास काठ्या आणि हॉकी स्टिक घेऊन 30 ते 40 तरुणांच्या जमावाने टेमलाई नाका वसाहत परिसरातील वाहनांच्या, इमारतीच्या व घराच्या खिडक्यांच्या काचा फोडल्या। काही घरांवर दगडफेकी केली। याबाबत परिसरातील महिलांनी या तरुणांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। माझं नाव मनीषा मोहन पाटील। घरी कोण नसताना दुपारी अज्ञात व्यक्ती येऊन बाहेरनं रोडवरनं गाडी फोडून गेल्यात। घरी लहान मुलं होती आणि गाडीचं खूप नुकसान केले। घरात फक्त मुलंच होती, त्यामुळे त्यांच्यावर होईल तेवढी लवकरात लवकर कारवाई करा। कारण की घरी मोठी कोण नसतात, सगळी दोन्ही घरातली लहान मुलं असतात आणि काही गेट वगैरे सगळं बंद होतं, तरी पण बाहेरनं गाडीवर दगड मारून नुकसान करून गेल्यात। दारात पण दगड फेकून गेल्यात, उंबऱ्यापर्यंत दगड आलेत त्यांची। त्यामुळे लवकरात लवकर होईल तेवढी त्यांच्यावर कारवाई करा। नाही, मुलांनी घाबरून दार वगैरे बंद केलं, फक्त दारात दगड आणि गाडी फोडून गेलेत। पोलिसांनी लवकरात होईल तेवढी कारवाई करावी। या घटनेची माहिती मिळताच राजारामपुरी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। यावेळी शहर DYSP अजित टिक्के, पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे यांनी घटनास्थळी धाव घेत ज्या तरुणांनी दहशत माजवली त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले। माझा महाराष्ट्र, कोल्हापूर।